आज आपण अशा 3 घटना पाहणार आहोत ज्यामध्ये शेवटच्या क्षणी घेतलेल्या किंवा शेवटच्या क्षणी न घेतलेल्या निर्णयांनी जगाच्या इतिहासामध्ये काही गोष्टी अजरामर केल्या. पण आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक आणि रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात ऐकायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. 4 ऑक्टोबर 1912 ची संध्याकाळ. अमेरिकेमध्ये निवडणुकीची धावपळ चालू होती. अमेरिकेमधील एक राजकीय उमेदवार त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी विस्कॉन्सिन मधल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आले होते. आता पुढे अगदी 1 तासाच्या आतमध्ये ते त्यांच्या समर्थकांसमोर एक महत्वपूर्ण भाषण देणार होते, ज्याने त्यांच्या निवडणुकीचा निकाल बदलू शकला असता. त्यांना थोडी भीती होती, पण एक उत्साह सुद्धा होता, कारण हे भाषण साधं होणार नव्हतं. निवडणुकीमध्ये जिंकण्याच्या उद्देशाने त्यांनी आणि त्यांच्या पक्षामधल्या लोकांनी एक मोठं भाषण तयार केलं होतं. ते होतं जवळपास 50 पानाचं मोठं स्क्रिप्ट. ते स्क्रिप्ट हातात पकडून ते खोलीमध्ये फिरत होते. स्क्रिप्ट पुन्हा पुन्हा वाचून ते सगळे मुद्दे लक्षात घेत होते. त्यांनी घड्याळ पाहिलं, वेळ झाली होती. आता त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि ते 50 पानाचं स्क्रिप्ट अर्धवट दुमडलं आणि आपल्या कोटाच्या उजव्या खिशात ठेवलं. आता ते हॉटेलच्या दरवाजामधून बाहेर आले. बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. लोक त्यांचं नाव घेत होते, ओरडत होते. ते त्यांच्यावरती किती प्रेम करतायत हे दाखवण्याचा सगळा प्रयत्न करत होते. या राजकीय उमेदवारासोबत सुरक्षा रक्षक सुद्धा होते आणि तेच कुठं ना कुठं या गर्दीला त्यांच्यापासून थोडं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते उमेदवार प्रचारासाठी तयार केलेल्या एका उघड्या असलेल्या गाडीत उभे राहिले. त्यांनी टोपी काढली आणि त्यांच्या लोकांकडे पाहून हात हलवायला सुरू केलं आणि त्याच वेळी एक मोठा आवाज झाला. तो आवाज एका गोळीचा होता. जसा आवाज झाला तसा तो उमेदवार पुढे झुकला होता. त्यांना गोळी लागली होती. गर्दीमध्ये भरपूर धावपळ सुरू झाली होती, पण तरीही सुरक्षा रक्षकांनी गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराला पकडलं होतं. त्यांनी त्याला जमिनीवरती पाडून त्याच्या हातामधली बंदूक बाजूला ढकलली होती. गर्दीमधल्या लोकांनी हल्लेखोराला मारायला सुरुवात केलीच होती, पण त्या गोंधळात तो गोळी लागलेला उमेदवार स्वतः उभा राहिला आणि ओरडला, त्याला मारू नका, त्याला माझ्याकडे आणा. गर्दी थांबली. सगळे आश्चर्याने त्या उमेदवाराकडे पाहत होते, कारण गोळी लागूनही तो व्यवस्थित उभा होता. सुरक्षा रक्षकांनी उमेदवाराला विचारलं सुद्धा की तुम्ही ठीक आहात का? त्यांनी शांतपणे आपल्या कोटामध्ये हात घातला आणि ते 50 पानाचं स्क्रिप्ट बाहेर काढून सगळ्यांना दाखवलं. त्या स्क्रिप्ट मधून गोळी आरपार झाली होती, पण ती शरीरामध्ये न घुसता त्या पानांमध्येच अडकली होती. त्यांचा जीव वाचला होता. सर्वांनी त्यांना हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी नकार दिला आणि म्हणाले, मला माझं भाषण द्यायचं आहे. आणि काही मिनिटांनीच स्क्रिप्टची पानं संपूर्ण फाटली होती, तरी त्यांनी आपलं 50 पानाचं भाषण गर्दीसमोर दिलं होतं. आणि ते राजकीय उमेदवार होते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट. डिसेंबर 1776. एक थंडगार रात्र. न्यू जर्सी मधल्या एका शेतकऱ्याने आपल्या घराच्या खिडकीमधून बाहेर पाहिलं आणि रस्त्याच्या शेवटी त्याला काहीतरी हालचाल जाणवली. अंधार होता, पण आवाजाने त्याला लक्षात आलं होतं की कोणीतरी नक्कीच येतंय. तसा तो घाबरून आपल्या पत्नीपाशी गेला आणि त्याने तिला सांगितलं की घरातच थांब, कुठेच जाऊ नको, मी थोड्याच वेळात पुन्हा येतो. तो घोड्यावरती बसला आणि त्याने पुढच्या गावाकडे धाव घेतली. त्याला जोहान रोल नावाच्या जर्मन अधिकाऱ्याला लवकरात लवकर एक माहिती द्यायची होती. तो जवळच असणाऱ्या टेंट्रन गावात पोहोचला
आणि तो एका दुमजली घराकडे चालायला सुरू झाला. तो जर्मन अधिकारी तिथंच राहत होता, पण तो शेतकरी घराच्या दरवाजापर्यंत पोहोचणार तोच तिथं एक जर्मन सैनिक आला आणि त्याने दरवाजा बंद केला. शेतकऱ्याने त्या सैनिकाला इंग्रजीमध्ये सांगितलं की मला जोहानला भेटायचं आहे, माझ्याकडं खूप महत्वाची बातमी आहे. पण त्या जर्मन सैनिकाला इंग्रजी येत नव्हती. सैनिकाने शेतकऱ्याला कसं तरी हातवारे करून सांगितलं की जोहान आणि वरिष्ठ अधिकारी पत्ते खेळत आहेत आणि त्यांनी सांगितलंय त्यांना कुठलाही व्यत्यय नकोय. शेतकऱ्याने खूप विनंती केली पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याने एक चिठ्ठी लिहून सैनिकाला दिली आणि ती जर्मन अधिकारी जोहानला द्यायची विनंती केली. सैनिकाने ती चिठ्ठी घेतली. आता ती इंग्रजीत असल्यामुळं तो ती वाचू शकत नव्हता, पण त्याने मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, देतो. शेतकरी निघून गेला. आता सैनिक आतमध्ये गेला आणि त्या खोलीत पोहोचला जिथे जोहान आणि बाकीचे अधिकारी पत्ते खेळत होते. सैनिकाने माफी मागून ती चिठ्ठी त्या अधिकाऱ्याकडे दिली. अधिकाऱ्याने रागानेच ती चिठ्ठी घेतली. ती इंग्रजीत असल्याने त्याला सुद्धा ती कळली नव्हती. त्याने विचार केला, ती चिठ्ठी आपण नंतर कुणाकडून तरी वाचून घेऊ. त्यामुळे ती चिठ्ठी त्याने तशीच खिशात ठेवली आणि तो पुन्हा पत्ते खेळायला सुरू झाला. पण तो चिठ्ठी वाचून घ्यायचा नंतर कधीच आला नव्हता, कारण काही तासानंतर जोहान मृत झाला होता. कारण त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, अमेरिकेचा सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन तुमच्याकडे येत आहे. जर त्याने ती चिठ्ठी कुणाकडून वाचून घेतली असती तर ब्रिटनचा विजय झाला असता आणि आजही अमेरिका ब्रिटिश वसाहत असती. तर त्या शेतकऱ्याला खिडकीमधून दिसलं होतं की जॉर्ज वॉशिंग्टन संपूर्ण सैन्यासह त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी येत आहे. पण त्या जर्मन अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण इतिहास बदलला होता. 1912 मध्ये डेव्हिड ब्लेअर नावाचा 37 वर्षाचा अधिकारी व्हाईट स्टार लाईन नावाच्या ब्रिटिश जहाज कंपनीसाठी काम करत होता. त्याला नव्याने तयार होत असलेल्या मोठ्या लक्झरी जहाजाचा दुसरा अधिकारी म्हणून नेमलं गेलं होतं. ते लक्झरी जहाज होतं टायटॅनिक. डेव्हिडने 3 महिने बेलफास्ट मध्ये राहून टायटॅनिक जहाजाच्या तयारीवरती लक्ष ठेवलं होतं. 2 एप्रिलला ते जहाज संपूर्ण तयार झालं आणि पुढे ते पाण्यात उतरवलं गेलं. नंतर ते जहाज साऊथहॅम्प्टनला पोहोचलं आणि तिथून न्यूयॉर्कच्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झालं. पण प्रवासाच्या आदल्याच दिवशी जहाज कंपनीने एक निर्णय घेतला की डेव्हिडचा अनुभव पुरेसा नाहीये, त्याच्या जागी दुसरा अधिकारी टायटॅनिक जहाजावरती पाठवला जाईल. डेव्हिडला खूप वाईट वाटलं होतं, पण त्याच्याजवळ काहीच पर्याय नव्हता. त्याने घाईघाईने आपलं सामान गोळा केलं आणि जहाज सुटायच्या आधी सर्व वस्तू जमून सर्वांना गुड लक म्हणून तो जहाजामधून खाली उतरला. त्या रात्री स्वतःच्या खोलीवरती पोहोचून त्याने आपल्या कुटुंबाला पत्र सुद्धा लिहिलं होतं की त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याला या जहाजासोबत जायची खूप इच्छा होती. हे पत्र लिहिल्यानंतर तो झोपून गेला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सामान उघडताना त्याला लक्षात आलं होतं की जहाजावरची एक चावी चुकून त्याच्याकडे आली होती आणि ती चावी होती जहाजावरच्या दुर्बिणींच्या कपाटाची. पण आता जहाज तर निघून गेलं होतं. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा लक्षात आलं होतं की दुर्बिणीच्या कपाटाची चावी डेव्हिडकडे राहिली, पण त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यांना दुर्बीण म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट वाटली नव्हती. त्यांना असं वाटलं होतं की समुद्रामधले हिमनग ते डोळ्यांनी सहज पाहू शकतील, त्यामुळे ते दुर्बिणीशिवाय सुद्धा त्यांचा प्रवास पूर्ण करू शकतील. पण डेव्हिडने ठरवलं होतं की आपण न्यूयॉर्कला पोहोचलो की त्या चाव्या दुसऱ्या जहाजासोबत टायटॅनिकच्या दिशेने पाठवून देऊ.
पण ती चावी कधीच पोचली नव्हती. कारण 5 दिवसांनी टायटॅनिक एका मोठ्या हिमनगावरती आदळली होती. या घटनेमध्ये जवळपास 1500 लोक मृत्युमुखी पडले. त्यातून काही जिवंत राहिलेल्यांपैकी एक फ्रेड फ्लीट नावाचे कर्मचारी होते. त्यांनी नंतर चौकशीत सांगितलं की जर आमच्याकडं दुर्बीण असती तर आम्ही तो हिमनग पाहू शकलो असतो आणि भरपूर जणांचा जीव सुद्धा वाचला असता. शेवटच्या क्षणी घेतलेले निर्णय कधी जीव वाचवतात, कधी संपूर्ण इतिहास बदलतात आणि कधी कधी एका छोट्या चावीमुळं हजारो जीव गमावले जातात. चला, आजच्या पुरते इतकंच होतं. आयुष्यात योग्य वेळी घेतलेला निर्णय आपल्याला वाचू शकतो, तर उशीर झालेला निर्णय आयुष्यभराचं नुकसान करून जाऊ शकतो. म्हणूनच नेहमी सजग राहा, विचारपूर्वक निर्णय घ्या. हीच आजच्या गोष्टीतून घेण्यासारखी शिकवण आहे. आजच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.